आता निवडणूक चालू आहे. बरेचसे उमेदवार जे आहेत ते मत मागण्यासाठी येत आहेत, परंतु अशी तुमची काय मागणी आहे या नवीन उमेदवारांकडून? आता कसं आहे, ह्या वार्डात टोटली टेंबूचं पाणी आलंय. ते आपल्या गावोड्याने येते. गावोड्याजवळच एक पाटील बंधारा झालाय, तिथं नेहमी पाणी चालू असते. वर सागरमळ्यालाही नेहमीच पाणी आहे. गावाच्या कडेने पूर्ण पाणी जाईल जवळजवळ. पण आता ते पाणी फुकट खाली जाते. ते जर इथं एक खवन आहे काय गणपाटलाच्या मळ्याजवळ किंवा बोरकाट मळ्याजवळ, तिथं जर सायपन पद्धतीने एक पाईप टाकून त्याला एक गेट बसवून ओढ्याला ज्यावेळेला पाणी येते त्यावेळेला गेट ओपन केलं तर ते खवणीला पाणी आपोआप जाते. आणि ते जर खवणीला पाणी कंटिन्यू गेलं तर खाली चव्हाणमळा मानगंगा नदीपर्यंत ते पाणी आपोआप विहिरीना वगैरे सगळ्या ह्यांना फुटते पाणी. लोकांचा खूप मोठा फायदा होतो. जर ह्या पार्टीनं सुदैवानं पुढं आले तर त्यांनी हे प्राधान्यानं काम आधी लोकांचं करावं. हे कायम स्वरूपाची आणि फुकटची योजना होईल. कमी अर्थ ह्यात होत आहे. अजून ज्यादा पैसे खर्च होत नाही, कमी खर्चात होणारी ही एक योजना आहे, सोपी योजना आहे. आणि शक्यतो हे बऱ्याच लोकांच्या अजून लक्षात आलं नाही. मी त्या डिपार्टमेंटला काम केलंय इरिगेशनला, त्यामुळे हे व्हावं अशी माझी एक इच्छा आहे. नाव तुमचं? NS पाटील. वॉर्ड किती? 8 नंबर येते. 8 नंबर.